मित्रांनो, काल झालेला जो भ्याड हल्ला आहे दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ, त्या ठिकाणी त्या हल्ल्याचा आपण निषेध तर करतोयच, परंतु महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांनी सतर्क राहायचं आहे. सतर्क एवढ्याकरता राहायचं आहे की मित्रांनो, अन्य ठिकाणी काही पोलीस यंत्रणे यांनी खूप सारा म्हणजे 2,900 म्हणजे 3,000 किलो असे स्फोटक पदार्थ किंवा स्फोट घडवून आणणारं किंवा हतियार असे बरेचसेच हस्तगत केलेले आहेत. काही आतंकवादीसुद्धा पकडले गेलेले आहेत. त्यामुळे खूप मोठं काहीतरी हे होण्याचं चान्सेस हे जास्त होतं. ते कमी प्रमाणामध्ये आता जे झालं ते झालेलं आहे. पण महाराष्ट्रामधल्या सुरक्षा रक्षकांना म्हणूनच सतर्कतेचा इशारा आहे. सतर्क राहा मित्रांनो. आपले सुरक्षा रक्षक कटिबद्ध आपल्या कर्तव्यावरती असतात, परंतु येता जाता आपण ज्यावेळेस प्रवास करतो, प्रवासामध्ये लोकलने प्रवास करू, बसने प्रवास करू, आपलं लक्ष हे आजूबाजूला असणं फार जरुरीचं आहे. कुठं अनुचित प्रकार असा घडतोय काय, चाललंय काय, याचं दक्षतेनं काम घेणं पहिलं सतर्क सुरक्षा रक्षक घेतो. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सोसायटीमध्ये अनोळखी व्यक्ती अशी काय हालचाली दिसत आहेत काय, याचा सतर्कतेनं विचार आमचा सुरक्षा रक्षक नेहमीच करतो. आणि असा विचार आणि असं काय कुठं आढळत असेल तर तत्काळ प्रशासकीय अधिकारी यांना कळवा, पोलिसांना तत्काळ कळवा. आजूबाजूच्या आपल्या पोलीस स्टेशनचे नंबर हे संपूर्णतः सुरक्षा रक्षकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह असणं जरुरी आहे आणि असतातसुद्धा. आपल्याकडे सर्वांचे ॲम्ब्युलन्स असो, हॉस्पिटल्स असो, पोलीस स्टेशन्स असो, सगळ्यांचे नंबर असतातच. आणि म्हणून आपण एक वेगळं नागरिक. आता तुम्ही म्हणत असाल की भारत देशामध्ये, मित्रांनो असं काही घडत असेल तर देशाच्या पाठी उभं राहणं हे पहिलं कर्तव्य आपलं नागरिक म्हणून आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर आपण शिवरायांचे मावळे आहोत. आणि अशा वेळी कठीण समयी जर आपण नाही उभे राहिलो तर राहणार कोण? म्हणूनच मित्रांनो, बाजूला सगळं काही ठेवा आणि सतर्क राहा आणि विचार करा की आपल्या आजूबाजूला काही घडतं आहे का, अनुचित प्रकार घडतो आहे काय, आणि घडत असेल तर ते तत्काळ कळवा मित्रांनो. सतर्क राहा आणि हमेशाच सर्वांच्यापर्यंत पोहोचवा. घाबरण्याचं काम नाही, परंतु सतर्क राहणं हे आजच्या काळाची गरज आहे. धन्यवाद.